सगळ्यांना नमस्कार. माझं नाव नेहा आहे आणि आज आपण पुन्हा भेटतो माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर. सो आज इतकी भूक लागली होती, असं वाटलं होतं घरी गेल्यावर छान काहीतरी बनवेल म्हणून. पण जेव्हा घरी आले तेव्हा बघितलं की घरामध्ये बनवण्यासाठी काहीच नाही आहे म्हणून. लकीली हजबंड जॉबवर गेले होते, सो त्याच्यामुळे त्यांना जेवण पण तिकडंच होतं. पण इतका प्रॉब्लेम झाला, मला इतकी भूक लागलेली की बस मी सगळे डबे ओपन करून बघितले. मला वाटलं त्याच्यामध्ये ॲटलिस्ट काहीतरी भेटेल म्हणून मला, पण कोणत्याही डब्यामध्ये काहीच नव्हतं. मी इतकी निराश झाले, मला इतकी भूक लागलेली की असं वाटलं तर आता कोणी मला काही दिले ना तरी मी खाईल. पण काय करणार, पाणी पिऊन पोट भरवलं. नंतरून ऐकू आलं की इथे कुठेतरी कीर्तन चालू आहे. मी म्हटलं चला आजचा दिवस पोट तिथंच भरावं काय, म्हणून तिथे गेलं. पण माझा पचका झाला. तिथे जाऊन मला कळलं की ते फक्त आणि फक्त कीर्तनकारांसाठी. निराश होऊन परत आले. तोंडावर जशी खेकडा पडली होती असा चेहरा झाला होता. पण काय करणार, दुसऱ्यांच्या वाटेचं आपण खाऊ पण तर नाही शकत ना. मग ठीक आहे म्हटलं, चला आता घरी आले तर मग थोडं शांततेत बसावं, विचार करू काय बनावं काय करावं म्हणून. पण काहीही नव्हतं माझ्या घरामध्ये. मी इतकी थकले होते की बस, खूप थकले होते मी आज. आणि काय सांगू का, अशी लाईफ असते की माणसाला थकायला होऊन जातं अगदी. प्लीज मला कोणीतरी हेल्प करा, मला कोणीतरी खायला काहीतरी आणून द्या. आय एम रिअली हंग्री. मोदी सरकारला माझी एक विनंती, प्लीज जर तुम्ही 15 लाख रुपये नाही देऊ शकत तर ॲटलीस्ट आम्हाला काहीतरी चांगलं काम करू द्या. कामसुद्धा तुम्ही देत नाहीत, कुठे जॉब अवेलेबल नाही आहेत, खूप शोधले जॉबच कुठे भेटत नाही आहे. सो प्लीज मोदी सर, तुम्ही खूप हुशार आहेत ना, सो प्लीज आमच्यासाठी जॉब अवेलेबल करून द्या. आम्हाला कंट्री सोडून तर नाही जायचं आहे, इथेच राहायचं आहे, बिकॉज आय लव्ह माय कंट्री. सो पण आत्ता काय म्हणू मी तुम्हाला, आत्ता कोणाकडे काही खायला उरलं असेल तर प्लीज मला आणून द्या. जोक्स अपार्ट, पण ही खरी गोष्ट आहे की आज माझ्या घरातल्या काही डब्यामध्ये काहीच खाण्याजोगतं उरलेलं नाही आहे. इतका जे थकला, इतकं रडायला राहिलं की आज माझ्यासोबत रडायला सुद्धा कोणीच नाही आहे. इंग्लिश माय हजबंड व्हेरी बॅडली. पण काय करू, ते बिचारे कामावर येतात, कमवतात पण तर माझ्यासाठी. पण ठीक आहे, हरकत नाही. आज किराणा भरायचा तर खूप प्रॉब्लेम असं झालं की आमच्याकडं काही एक पैसे नव्हतं, अजून पेमेंटसुद्धा नाही आलेलं. त्यात घरमालकाचे कधी पेमेंट करता. या संकट एकाच वेळी चारही बाजूने का बरं येतात बरं. प्लीज मला सपोर्ट करा, मला हेल्प करा. थँक्यू सो मच. भेटू उद्या पुन्हाच्या एपिसोडमध्ये.